नमस्कार मित्रांनो, जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेला तुमचा पोर्टफोलिओ पूर्णपणे लाल लाल होतो का? मार्केटपेक्षा जास्त तुमचा पोर्टफोलिओ पडलेला तुम्हाला दिसतो का? जर असं होत असेल तर त्याच्यावर उत्तर माझ्याकडे आहे आणि ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बेसिकली काय आहे, मार्केट व्होलॅटाईल असतं, कधी वर जातं कधी खाली जातं. जर तुमचा पोर्टफोलिओ त्या मार्केटच्या हिशोबाने चालत असेल तर ठीक आहे, पण तो मार्केटपेक्षा जास्त वर खाली होत असेल तर याचा अर्थ तो व्होलॅटाईल आहे असं म्हणू शकता. आणि कोणाला व्होलॅटाईल पोर्टफोलिओ आवडत नाही. आपल्याला सगळ्यांना स्टेबल पोर्टफोलिओ पाहिजे, जो मार्केटपेक्षा कमी पडेल, मार्केटपेक्षा जास्त वाढेल. तर तो पोर्टफोलिओ बनवण्यासाठी एक पॅरामीटर आहे. तो पॅरामीटर वापरून आपण क्रॅश प्रूफ असा पोर्टफोलिओ बनवणार आहे. क्रॅश प्रूफचा अर्थ असा नाही की तो कधीच क्रॅश होणार नाही. क्रॅश प्रूफचा अर्थ असा आहे की मार्केटपेक्षा कमी क्रॅश होईल, म्हणजेच मार्केट पडेल त्याच्यापेक्षा कमी आपला पोर्टफोलिओ पडेल. तुम्हाला पण असा पोर्टफोलिओ बनवायचा आहे का? चला तर मग लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, जो पॅरामीटर आपल्याला क्रॅश प्रूफ पोर्टफोलिओ बनवायला मदत करणार आहे त्याचं नाव आहे बीटा. हा बीटा ग्रीक लेटर आहे आणि ते अशा प्रकारे दाखवलं जातं. आता हा जो बीटा आहे तो बेसिकली काय सांगतो की तो एखाद्या स्टॉकची व्होलॅटिलिटी मेजर करतो विथ रिस्पेक्ट टू इट्स इंडेक्स. म्हणजे समजा मी निफ्टी 50 मधला एखादा स्टॉक घेतला तर निफ्टी 50 इंडेक्स झाली, त्यातला मी एखादा स्टॉक घेतला समजा फॉर एक्झाम्पल ICICI, तर ICICIचा स्टॉक निफ्टीच्या मानाने किती पडतो. निफ्टी 1ने पडली तर ICICI कितीने पडतो, हा जो आकडा आहे तो असतो बीटा. तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काही डोकं लावायची गरज नाही, तो तुम्हाला ऑनलाईन इझिली मिळतो. आपण तो बघणार आहोत कसा बघायचा. पण बेसिकली बीटा आपल्याला व्होलॅटिलिटी मेजर करायला सांगतो, म्हणजे तो आपल्या पोर्टफोलिओची रिस्क मोजण्यासाठी आपल्याला मदत करतो. एवढं लक्षात ठेवा. आता हा बीटा जेव्हा पण 1 पेक्षा जास्त असतो, म्हणजे इंडेक्सपेक्षा 1 पेक्षा जास्त असतो, त्यावेळेला आपल्याला कळतं की आपला पोर्टफोलिओ जो आहे किंवा आपण निवडलेला स्टॉक जो आहे तो जास्त व्होलॅटाईल आहे, तो मार्केटपेक्षा जास्त पडेल. जेव्हा बीटा 1 असेल त्यावेळेला तो बरोबर त्या इंडेक्सच्या म्हणजे निफ्टी 50च्या बरोबर चाललेला आहे, त्याच्यामुळे तो जास्त व्होलॅटाईल पण नाही आहे, कमी व्होलॅटाईल पण नाही आहे. आणि सगळ्यात चांगलं, जेव्हा बीटा 1 पेक्षा कमी असेल, 1 पेक्षा खाली असेल, याचा अर्थ निफ्टी जेवढं पडतं आहे त्याच्यापेक्षा कमी निफ्टी 1ने पडलं तर हा त्याच्यापेक्षा कमी पडणारा आपला स्टॉक किंवा पोर्टफोलिओ आहे. तर हे 3 रूल लक्षात ठेवा. 1 पेक्षा जास्त असेल बीटा तर तो व्होलॅटाईल स्टॉक आहे. जर तो 1 एवढाच असेल तर तो बरोबर त्या इंडेक्सच्या बरोबर चाललेला आहे. आणि 1 पेक्षा कमी असेल तर कमी व्होलॅटाईल आहे. आणि आपल्याला कमी व्होलॅटाईल असे स्टॉक्स निवडायचे आहेत, म्हणजे आपला पोर्टफोलिओ क्रॅश प्रूफ होईल. चला आता बीटा कसा शोधायचा ते शोधण्यासाठी मी तुम्हाला माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि त्यासोबत कॅल्क्युलेट करूया की आपला पूर्ण पोर्टफोलिओ आपण कशा प्रकारे क्रॅश प्रूफ बनवू शकतो. बीटा शोधणं सोपी गोष्ट आहे. तुम्ही ऑनलाईन जाऊन नुसतं गुगलमध्ये सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळेल. पण मी आता एक स्पेसिफिकली मनी कंट्रोल ही साईट तुम्हाला दाखवणार आहे. इतरही ठिकाणी तो तुम्हाला मिळू शकतो, पण आत्ता आपण उदाहरणासाठी मनी कंट्रोल बघूया. मित्रांनो, इथे आपण मनी कंट्रोल साईटवर आलेलो आहोत आणि या मनी कंट्रोल साईटमध्ये सर्च बार आहे, तिथे मी टाईप करतो. पहिला स्टॉक आपण जो निवडतो SBI. सो मी SBI टाईप केला. पहिला स्टेट बँक ऑफ इंडिया आला, मी त्याला क्लिक करतो म्हणजे हे स्टेट बँकचं पेज ओपन होईल. बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाचं हे पेज ओपन झालेलं आहे. आणि तिथे जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर इथे आपल्याला बीटा असा दिसतोय. आता तो ब्लँक दिसतोय, थोडा वेळ लागेल लोड व्हायला आणि इथेच आपल्याला बीटा व्हॅल्यू दिसेल. बघा, आता ती झालेली आहे 1.46. हा बीटा आहे. आता हा 1 पेक्षा जास्त आहे, याचा अर्थ हा स्टॉक व्होलॅटाईल आहे असा याचा अर्थ झाला. ओके, समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये SBI आहे तर त्याचा बीटा जो आहे तो व्हॅल्यू कुठेतरी लिहून ठेवा. आता इथे 1.46 आहे. दुसरा एखादा स्टॉक घेऊया. ओके, से फॉर एक्झाम्पल मी दुसरा एक स्टॉक घेतो इन्फोसिस. पुन्हा सर्च बारमध्ये जाऊया. इथे मी सर्च बारमध्ये इन्फोसिस टाईप करतो आणि आता आपण इन्फोसिसचं पेज बघूया आणि इन्फोसिसचा बीटा चेक करूया. आता इन्फोसिसचं पेज लोड झालेलं आहे. खाली जाऊया आणि बीटा लोड होण्याची वाट बघूया. ओके, आता इथे बीटा लोड झालेला दिसतोय बघा, 0.77. हा 1 पेक्षा कमी आहे. याचा अर्थ जेव्हा जेव्हा मार्केट 1ने पडेल हा स्टॉक जो आहे तो 0.77ने मॅक्सिमम पडेल. म्हणजेच काय की हा लेस व्होलॅटाईल स्टॉक आहे, हा कमी व्होलॅटाईल स्टॉक आहे. ओके, तर आपण उदाहरणासाठी 2 बघितले. आता खरं आपल्याला काय करायचं, आपला पोर्टफोलिओ जो आहे तो
लेस वोलॅटाईल आहे का चेक करायचं आहे किंवा किती वोलॅटाईल आहे ते चेक करायचं आहे. तुमचा एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ असेल त्याच्यासाठी पण तुम्ही हे चेक करू शकता. मित्रांनो, इथे मी एक सॅम्पल पोर्टफोलिओ बनवला आहे. एक छोटासा 5 स्टॉक्सचा एक पोर्टफोलिओ बनवलेला आहे आणि इथे काही स्टॉक्स घेतले ते रँडम स्टॉक्स आहेत. हे काही रेकमेंडेशन नाही आहे, हे मी रँडम मनाला येतील ते स्टॉक घेतलेले आहेत. ओके, तर पहिला मी घेतला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याचा बीटा इथे लिहिलेला आहे बघा 1.46, आपण आत्ताच चेक केलं. दुसरा एशियन पेंट्स 0.54, तिसरा LIC 1.45, चौथा इन्फोसिस 0.77 आणि पाचवा लार्सन अँड टुब्रो 1.43. सो तुम्ही एक अशा प्रकारे तुमच्या पोर्टफोलिओमधले जेवढे स्टॉक्स असतील त्यांचा बीटा शोधा आणि तो त्यांच्या पुढे लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढे आपल्याला लिहायचं आहे की तुम्ही त्या स्टॉकमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. जर तुमचा एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ असेल तर इथे मी सॅम्पल इन्व्हेस्टमेंट दाखवले बघा. एकामध्ये 50,000, दुसऱ्या 40, 30, 20, 10 असे मिळून मी टोटल 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. ओके, तर हा माझा पोर्टफोलिओ आहे 1.5 लाखाचा. आता या 1.5 लाखाच्या पोर्टफोलिओमध्ये पहिल्यांदा मला वेटेज कॅल्क्युलेट करायचं आहे की कुठला स्टॉक माझ्याकडे किती % आहे. ओके, किती जास्त कोणता स्टॉक आहे, कमी कुठला आहे. त्याच्यासाठी आपण वेटेज कॅल्क्युलेट करूया. मी इथे एक फॉर्म्युला लिहितो आहे, सिम्पल आहे. इज इक्वल टू हा आपलं जो टोटल इन्व्हेस्टेड व्हॅल्यू होती डिवायडेड बाय ही टोटल इन्व्हेस्टेड व्हॅल्यू, म्हणजे त्या स्टॉकमधली इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट. हे जर तुम्ही केलं तर इकडे तुम्हाला कॅल्क्युलेट करून मिळेल की माझ्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये 1.5 लाखच्या पोर्टफोलिओमध्ये 33% SBIचं काम आहे. ओके, सिमिलरली तुम्हाला हा कॉपी पण करता येईल. फक्त मी हे लॉक करून घेतलं म्हणजे ही 1.5 लाख ही व्हॅल्यू तशीच राहील. आणि हे बघा आता कॉपी झालेलं आहे. सिम्पली मला वेगवेगळे पर्सेंटेज मिळाले. सो 33%, 26%, 20%, 13%, 6% असे मिळून टोटल 100% माझा पोर्टफोलिओ झालेला आहे. तर आपण पहिल्यांदा काय केलं, स्टॉकचं वेटेज काढून घेतलं. आता पुढच्या स्टेपला आपल्याला बीटा किती आहे त्याचं वेटेज काढायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला ओव्हरऑल पोर्टफोलिओचा बीटा मिळेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला अगेन सिम्पल गोष्ट करायची, जो आपण इंडिव्हिज्युअल स्टॉकचा बीटा काढला त्याला आत्ता काढलेल्या वेटेजने गुणाकार करायचे. बस एवढंच करायचं आहे, सिम्पल आहे. इज इक्वल टू हे 1.46 मल्टिप्लाइड बाय 33.33. ठीक आहे, हे मी एंटर केलं आणि पुन्हा मला सजेशन आले, हे सगळे मी इथे कॅल्क्युलेट केले. ठीक आहे, सो 0.49, 0.14, 0.29, 0.10, 0.10 असे मला इंडिव्हिज्युअली वेटेड बेटा मिळाले. ओके, आणि माझ्या पोर्टफोलिओचा बेटा चेक करण्यासाठी मला या सगळ्याची सम करावी लागेल, मला या सगळ्याची टोटल करावी लागेल. ठीक आहे, सो मी इथे याची सम केली आणि टोटल जर बघितली तर ती आली 1.12. 1.12चा अर्थ काय आहे, माझा पोर्टफोलिओ जो आहे तो 1 पेक्षा जास्त बीटा दाखवतोय, म्हणजे हा वोलेटाईल आहे. पण हा खूप जास्त वोलेटाईल आहे का, नाही. 1 आणि 1.12 म्हणजे खूप जास्त वाईट डिसिजन मी घेतलेले नाहीत. जर तुमचा पोर्टफोलिओ 1.5, 1.7, 2 असा जर बीटा दाखवत असेल तर खरंच तुमच्याकडे खूप रिस्की स्टॉक्स आहेत असा त्याचा अर्थ होतो. मी निफ्टी 50मध्ये चांगले स्टॉक्स निवडलेले आहेत, लार्ज कॅप स्टॉक्स निवडलेले आहेत. ओके, तर आता बघा या वेटेजमध्ये ज्या प्रकारे मी इन्व्हेस्टमेंट केले त्या वेटेजमध्ये माझा पोर्टफोलिओ अजूनही मला दाखवतो की थोडासा वोलेटाईल आहे. आता मी काय करतो बघा, समजा मी स्टेट बँकमध्ये 50,000 नव्हे 10,000 इन्व्हेस्ट केले होते. ओके, त्याच्यानंतर हा जो दुसरा एशियन पेंट्स आहे त्याच्यामध्ये मी 50,000 इन्व्हेस्ट केले होते. तिसरा जो स्टॉक आहे LIC त्याच्यामध्ये मी 15,000 इन्व्हेस्ट केले. चौथा जो आहे त्याच्यामध्ये 50,000 इन्व्हेस्ट केले इन्फोसिसमध्ये. आणि शेवटचा L&T जो आहे त्याच्यामध्ये पण 15,000 इन्व्हेस्ट केले. म्हणजे माझं टोटल जे आहे, जस्ट अ मिनिट, पहिल्यामध्ये 20,000 करूया, म्हणजे आपली टोटल जी आहे ती बरोबर तेवढीच राहिली, 1.5 लाखच इन्व्हेस्टमेंट राहिलेली आहे. पण मला प्रत्येक स्टॉकमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मात्र मी वेगवेगळी केली. तर बघा, सेम नंबर ऑफ सेम इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूसाठी माझा बीटा जो आहे तो 1 पेक्षा कमी झाला. त्याचं कारण ज्या स्टॉक्सचा बीटा मुळातच कमी होता, एशियन पेंट्सचा 0.54 आहे, इन्फोसिसचा 0.77 आहे, त्याच्यात मी माझी जास्त गुंतवणूक केली होती. म्हणून माझा ओव्हरऑल पोर्टफोलिओ जो आहे तो लेस वोलॅटाईल झाला. याचाच अर्थ काय, तुम्हाला वोलेटाईल स्टॉक्स घ्यायचे असतील तर घेऊ शकता, पण त्याच्याकडे किती पैसे तुम्हाला द्यायचे, त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायचे त्याचं प्रोपोर्शन मेंटेन करा. जे लेस वोलेटाईल स्टॉक्स आहेत
त्याच्यामध्ये जास्त पैसे द्या आणि जे हायली व्होलेटाईल स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये तुलनेने कमी पैसे द्या. ओके, सो तुम्हाला लक्षात आलं कशा प्रकारे तुम्हाला क्रॅश प्रूफ पोर्टफोलिओ बनवता येईल किंवा आहे त्या पोर्टफोलिओला तुम्हाला क्रॅश प्रूफ करता येईल. आता एवढी सगळी मेहनत करून आपण लो बीटा पोर्टफोलिओ का तयार करावा? पहिली गोष्ट, डोक्याला चिंता नाही, मार्केट पडतं त्यावेळेला आपल्याला BP लो होत नाही, झोप उडत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा मार्केटमध्ये एक्सटर्नल इव्हेंटमुळे ड्रॉप येतो, उदाहरणार्थ जिओपॉलिटिकल इश्यू आला, युद्ध झालं किंवा काही इव्हेंट झाला जसं की नोटबंदी आली, कोविड आला, असं काही झालं तर त्यावेळेला मार्केट पडणार आहेच. पण त्या पडण्यामध्ये पण कंपॅरेटिव्हली जर आपण लो व्होलेटाईल किंवा कमी बीटा असलेले स्टॉक्स घेतले तर आपला पोर्टफोलिओ तेवढा पडणार नाही. हा आपल्याला सगळ्यात मोठा फायदा आहे चांगला बीटा असलेला, कमी बीटा असलेला पोर्टफोलिओ बनवण्याचा. आता समजा तुमच्याकडे हाय व्होलेटाईल असलेला, जास्त बीटा असलेला पोर्टफोलिओ असेल तर तुम्ही काय करू शकता? पहिली गोष्ट, डायव्हर्सिफिकेशन करा. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक्स त्याच्यामध्ये आणा, कारण कधीकधी सेक्टर्सच असे असतात जे हाय बीटा असतात आणि त्यामुळे मल्टिपल सेक्टरचे स्टॉक्स आणा. अर्थात 15 ते 20 स्टॉक्सपेक्षा जास्त स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू नका, खूप जास्त स्टॉक्स पोर्टफोलिओमध्ये नाही पाहिजेत. तर साधारण 15 ते 20 स्टॉक्सचा पण वेगवेगळ्या सेक्टर्समधल्या स्टॉक्सचा पोर्टफोलिओ बनवलात तर व्होलेटिलिटी आपोआपच कमी होते. दुसरी गोष्ट, बँकिंग स्टॉक जर तुम्ही ऑब्झर्व केले तर त्यांचं नेहमी बीटा जास्त असतो. तर बँकिंग स्टॉक सगळेच तुमच्याकडे ठेवू नका किंवा खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड बँकिंग पोर्टफोलिओ बनवू नका. 1 किंवा 2 बँकिंग स्टॉक ठेवा आणि बाकीचे इतर सेगमेंटमधले ठेवा. आणखीन 2 महत्त्वाचे पॉईंट सांगतो. पहिला पॉईंट म्हणजे की बीटा जो आहे तो स्थिर नसतो, तो बदलत असतो. त्यामुळे किमान दर 3 ते 6 महिन्यांनी पुन्हा तुमचा पोर्टफोलिओ चेक करा. जशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट केलं तशा प्रकारे तुमचा पोर्टफोलिओचा वेटेड बीटा चेक करा आणि मग तो 1च्या खाली आहे की नाही, वर आहे ते चेक करा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे बीटा जो आहे तो एक्सटर्नल इव्हेंटमुळे जे ड्रॉप होत आहेत किंवा एक्सटर्नल इव्हेंटमुळे ज्या व्होलेटिलिटी येतात त्याच्यावर तुम्हाला थोडंसं मदत करेल. पण त्या स्टॉकमध्येच काही प्रॉब्लेम असेल, उदाहरणार्थ आपण इथे SBIचा स्टॉक घेतला, समजा SBIच्या स्टॉकमध्येच फंडामेंटली काहीतरी इश्यू आला तर तो स्टॉक तरीही पडणार आहे, जास्त पडू शकेल जर त्याच्यामध्ये काहीतरी फंडामेंटल इश्यू झाला तर. ओके, सो एक्सटर्नल जी रिस्क आहे त्याच्यापासून बीटा मदत करू शकेल, इंटरनल रिस्कपासून, त्या स्टॉकचे इंटरनल रिस्कपासून बीटा मदत करत नाही. एक्झॅक्टली हीच गोष्ट तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये पण वापरता येते आणि चांगले म्युच्युअल फंड, कमी रिस्क असलेले म्युच्युअल फंड निवडता येतात. ते कसं करायचं ते मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि तो व्हिडिओ मी इथे वरती लिंकमध्ये देत आहे, त्याच्यावर क्लिक करून ते पण बघा की म्युच्युअल फंडची रिस्क कशा प्रकारे आपण चेक करू शकतो. तर मित्रांनो, हे होतं क्रॅश प्रूफ पोर्टफोलिओ. आय होप तुम्हाला हा क्रॅश प्रूफ पोर्टफोलिओ आवडला असेल. तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला यामुळे करेक्ट करता येईल, नवा चांगला बनवता येईल आणि निश्चिंत झोप घेता येईल. जेव्हा मार्केट पडेल तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज लागणार नाही. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. त्यासोबत मित्रांनो, असे आणखीन चांगले लेख, व्हिडिओज बघण्यासाठी नेटबेटच्या व्हॉट्सॲप चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी इथे खाली देत आहे. तिथे आम्ही केवळ फायनान्सचे नव्हे तर बिझनेस, मॅनेजमेंट, पर्सनल फायनान्स, पर्सनल डेव्हलपमेंट अशा अनेक विषयांबद्दल मराठीमध्ये भरपूर माहिती, ज्ञान, लेख, व्हिडिओज पुरवत असतो. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि नक्की जॉईन व्हा. त्यासोबत मित्रांनो, आणखीन असे कोणते विषय तुम्हाला शिकायला आवडतील ते मला नक्की सांगा. खाली कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या. धन्यवाद.